आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघूयात। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांच्या जबाबामध्ये मोठा दावा झालाय। हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांच्या डायरीमध्ये भाजपचे नेता कंबोज यांचं नाव आहे। बाबा सिद्दीकींना रोज डायरी लिहिण्याची सवय होती आणि यामधूनच हा उलगडा होतोय। बाबा सिद्दीकींच्या डायरीमधलं अखेरचं नाव मोहित कंबोज यांचं आहे, अशी माहिती झिशान सिद्दीकींनी दिली आहे। भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं नाव घेऊन त्यांनी काही संशय सुद्धा व्यक्त केलाय। आरोपपत्रामध्ये बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा यांचा सुद्धा उल्लेख आहे। शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख आहे। विनोद गोयंका, ओंकार बिल्डर्स यांच्या नावाचा आरोपपत्रामध्ये उल्लेख आहे। झिशान यांच्या दाव्यानुसार वांद्रेमधल्या पुनर्विकास प्रकरणाचा संबंध आता या प्रकरणाशी जोडला जातोय। पुनर्विकास प्रकल्पामध्ये नागरिकांची बाजू घेतल्यामुळे ही हत्या झाली, असा एक मोठा दावा झिशान सिद्दीकी यांनी केलाय। हत्येचा पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध नसल्याचा आरोपपत्रामध्ये याआधी दावा करण्यात आलाय। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सूरज, अनेक नावं आता या डायरीमधून समोर येत आहेत, काय अधिकची माहिती मिळतेय? नक्की हा जो चार्जशीट दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये झिशान सिद्दीकी याचा स्टेटमेंट देखील मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड केला होता, कारण की त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती आणि त्या स्टेटमेंटमध्ये झिशान सिद्दीकीने बऱ्याच गोष्टी मुंबई पोलिसांना सांगितलेल्या आहे। चार्जशीट एबीपी माझ्या हाती चार्जशीट लागली आहे, त्या चार्जशीटमध्ये झिशान सिद्दीकीचा स्टेटमेंट आहे। त्या स्टेटमेंटमध्ये तो सांगतोय की कशा पद्धतीने त्या परिसरात बँड्रा वेस्ट या परिसरात जिथे पुनर्वसनचं काम सुरू आहे, पुनर्वसनचे प्रकल्प सुरू आहे, त्या प्रकल्पमध्ये बऱ्याचदा त्या अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। जेव्हा त्यांनी काही विकासकांना याचा जाब विचारला तर त्यावेळी त्यांनी हार्श लँग्वेजमध्ये अपशब्दचा वापरही देखील केला, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। त्याने जवळपास 10 बिल्डर्स, जे मोठे बिल्डर आहे, रिनाउंड बिल्डर आहे, ज्यांचे नाव सगळे ओळखतात, त्यांचे नावाचा उल्लेख त्याच्या स्टेटमेंटमध्ये केला आहे। त्याचबरोबर 2 पॉलिटिशियनचं नावही देखील त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आहे। मात्र एक पॉलिटिशियनचं नाव त्यांनी त्यामध्ये असं मेन्शन केलं आहे की ज्या दिवशी त्यांच्या वडिलांची हत्या झाली त्याच दिवशी त्या पॉलिटिशियनचं नाव त्यांनी त्याच्या वडिलांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिली होती, कारण की त्यांच्या वडिलांची सवय होती डायरीमध्ये नाव लिहिण्याची आणि त्या दिवशी त्यांनी नाव लिहिली होती आणि या प्रकारचा मजकूर त्यांनी त्यामध्ये मेन्शन केलेला आहे। मात्र त्यांचा असाही दावा आहे की त्यांनी ज्या प्रकारचा स्टेटमेंट दिला त्या कुठल्याही प्रकारच्या व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केलेली नाहीये। जी बरं सूरज, आता बघूया या प्रकरणामध्ये जी नावं समोर येत आहेत किंवा काही आरोप केले जात आहेत त्यांची आता चौकशी होणार का? धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।